नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी बघा मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे. या ठिकाणी बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. झाडाझडती या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता झाडाझडती या पुस्तकाचे लेखक कोण असतील तर विश्वासराव पाटील पहा झाडाझडती या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. पुढीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 जोडे आहेत. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. आता न्याय अन्याय बघा या ठिकाणी बरोबर आहे. संवाद विवाद या ठिकाणी बघा बरोबर आहे. वैयक्तिक सार्वजनिक बघा या ठिकाणी बरोबर आहे. प्रकाश उजेड. आता प्रकाश या शब्दाचा विरुद्धार्थी काय असतो? प्रकाश अंधार, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. ज्याचे वर्णन करता येणार नाही. ज्याचे वर्णन करता येणार नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. ज्याचे वर्णन करता येणार नाही म्हणजे काय असतो? अवर्णनीय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय. पुढील मन पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा मन काय विचारली. असंगासी संघ प्राणाशी. असंगासी संघ प्राणाशी गाठ, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. ताटाखालचे मांजर. ताटाखालचे मांजर याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ताटाखालचे मांजर म्हणजे काय असतो? पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती. ताटाखालचं मांजर म्हणजे काय? पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खालील पर्यायापैकी केवळ प्रयोगी अवयव ओळखा. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. खालील पर्यायापैकी केवळ प्रयोगी अवयव ओळखा. खाली समोर किंवा परंतु म्हणून शाब्बास वाहवा अरे रे आज काल नंतर. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? या ठिकाणी केवळ प्रयोगी अवयव कोणते असतील? शाब्बास वाहवा अरे रे बघा या ठिकाणी हे केवळ प्रयोगी अवयव आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. की हा प्रत्यय लागून खालीलपैकी बघा कोणता शब्द भाववाचक नाम होत नाही? की हा प्रत्यय लागून. आता माणुसकी बघा या ठिकाणी की हा प्रत्यय लागलाय माणुसकी. पाटीलकी बघा या ठिकाणी की हा प्रत्यय लागलाय होतो. गायक गायकी बघा या ठिकाणी की हा प्रत्यय लागला. गुंड गुंडगिरी म्हणजे या ठिकाणी की हा प्रत्यय लागलाय काय? नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मी कविता करत असे. मी कविता करत असे या वाक्याचा काळ ओळखा बरं. कोणता असेल? मी कविता करत असे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. मी कविता करत असे बघा हे वाक्य कोणतं यायला पाहिजे? रीतिभूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. परमेश्वर तुझे कल्याण करो. परमेश्वर तुझे कल्याण करो. आता या वाक्यामध्ये बघा आज्ञा आहे का? प्रार्थना आहे का? आशीर्वाद आहे का? विनंती आहे का? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. परमेश्वर तुझे कल्याण करो बघा या ठिकाणी आशीर्वाद आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराणीचा आशीर्वाद. महाराणीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी महाराणीचा. आता महाराणीचा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे बघा महाराणीचा. या ठिकाणी प्रत्यय कोणता लागलाय? चा. चाचीचे हे प्रत्यय कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय म्हणजे कमलनयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे कमलनयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कमलनयन, कमलासारखे नयन.
बघा सर्वांचे योग उत्तर येईल का? कमलनयन बघा या शब्दामध्ये कोणता यायला पाहिजे? कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समास आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुंजविहारी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? कुंजविहारी. बघा सर्वांनी सांगायचे कुंजविहारी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आता कुंजविहारी बघा हे या ठिकाणी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी बघा यांचं कुंजविहारी हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? झाला होता प्रश्न आपल्याकडे. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. पहा, कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचे उत्कर्षचा विरुद्धार्थी काय असतो? उत्कर्ष अपकर्ष. बघा हे बरोबर आहे. आवश्यकचा विरुद्धार्थी आवश्यक अनावश्यक, हे पण बरोबर आहे. वैयक्तिक सामुदायिक बघा हे पण बरोबर आहे. अनाथ पोरका. आता अनाथ पोरका बघा हे बरोबर आहे का? नाही. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण. बघा आमरण या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? अवयभाव समास. ज्या समासामधलं पहिलं पद महत्त्वाचे असते तो समास कोणता असतो? आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कात्रीने कागद कापले. कात्रीने कागद कापले. आता या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. कात्रीने. नेएशी. आता नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नेएशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी 6 वाजता उठत जाईन. मी 6 वाजता उठत जाईन या वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल? मी 6 वाजता उठत जाईन भविष्यकाळाचा आहे, पण कोणता? रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. पहा, मी 6 वाजता उठत जाईन हे रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात कोणता असेल? खळ्यात मळ्यात. बघा या ठिकाणी आलेला आहे श्लेष अलंकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य अलंकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मस जस तत ग हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मस जस तत ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वसंत तिलका या व्रताचे गण आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नीर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. नीर म्हणजे काय असतो? अमृत, विष, दूध, पाणी. नीरचा समानार्थी शब्द या ठिकाणी काय आला पाहिजे? नीर म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील दिलेल्या शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. गरीब भाववाचक नाम आहे का? गरिबीपणा, गर्भ, श्रीमंत, गरीब. आता गरीब, गरिबी. गरिबी बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भाववाचक नाम यायला पाहिजे. गरिबी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. मृत्युंजय ही कादंबरी कोणाची होती? शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. माधवानुज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा महत्त्वपूर्ण आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राम गणेश गडकरी हे आहे का? यांचं बघा टोपण नाव काय होतं? गोविंदाग्रज. माधवानुज बघा आता हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. काशीनाथ हरी मोडक. काशीनाथ हरी मोडक यांचं माधवानुज बघा हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन आपल्याकडे केव्हा असतो? 27 फेब्रुवारी या दिवशी बघा मराठी भाषा गौरव दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? या ठिकाणी बघा शब्द कोणता आहे? सहानुभूती. आता सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? यापैकी नाही. आता सहानुभूती बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. मुलगा, खेळणी, घर, हिमालय. हिमालय बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. आता या ठिकाणी भाववाचक नाम कोणते यायला पाहिजे? शांतता आहे का शहाणा आहे? शांत, शांतता म्हणजे शांत, शांतता. या ठिकाणी बघा शांतता शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. मुलगे. आता बघा सर्वांनी सांगायचे, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. मुलगे या शब्दाचं लिंग खालीलपैकी कोणतं आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यापैकी नाही.
आता मुलगे बघा या शब्दामध्ये नपुसकलिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. हा बघा पीवायक्यू प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा दृष्टांत अलंकार आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. सलील म्हणजे काय असतो. वारा, पाणी, ढग, आकाश. सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा स्पष्टीकरण द्यायचं असल्यास पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. आता समजा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचंय, कोणत्या प्रकारचं आपण विरामचिन्हे वापरतो. बघा सर्वांनी सांगायचे स्पष्टीकरण द्यायचं असल्यास अपसरण या ठिकाणी चिन्ह वापरतात. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे अपसरण चिन्ह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा वाक्यातील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. वाक्यातील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. वाक्यातील शब्दांना आपण काय म्हणतो. पद म्हणतो पहा पद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. झाला होता बघा प्रश्न. समजा आता 2 वाक्य आहेत. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो. उभयनवी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. आता बघा सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, पर्ण म्हणजे काय असतो. पर्ण म्हणजे बघा झाडाचं पान. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 पर्ण या ठिकाणी पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. मराठी भाषेचं लेखन आपण खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये करतो. मराठी भाषेचं लेखन आपण विचारले कोणत्या लिपीमध्ये करतो. आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे. मराठी भाषेचं लेखन बघा आपण या ठिकाणी देवनागरी या लिपीमध्ये करतो पहा. देवनागरी लिपी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. लक्ष्मीकांत बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे कर्मधारय समास. लक्ष्मीकांत शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे. कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील मन पूर्ण करा. बघा मन काय विचारली. गरजेल तो पडेल काय. गरजेल तो पडेल काय म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी अविकारी शब्द ओळखा. आता बघा शब्दाच्या 8 जातीपैकी बघा पहिल्या 4 या विकारी आहेत आणि नंतरच्या बघा 4 या अविकारी आहेत. पहिल्या 4 विकारी आहेत त्यामध्ये बदल होतो. दुसऱ्या 4 या ठिकाणी बदल होत नाही. क्रियाविशेषण बघा या ठिकाणी अविकारी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा खालील वाक्यापैकी सकर्मक क्रियापदाचं वाक्य ओळखा. आता सकर्मक म्हणजे काय. सकर्म म्हणजे कर्मासहित. सकर्मक कर्मासहित बघा या ठिकाणी तो पडला, रमेश हसतो, मी पाहतो, तो आंबा खातो. बघा हे कोणतं असेल मग कर्मासहित आहे. सकर्मक क्रियापदाचं वाक्य तो आंबा खातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही. कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नसेल. बघा तनया म्हणजे मुलगी कन्या, नंदिनी म्हणजे कन्या, सरिता म्हणजे बघा सरिता म्हणजे काय असतो. सरिता म्हणजे नदी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे. आता मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती होती. यमुना पर्यटन. यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली कादंबरी बाबा पदमनजी बघा यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तलावचा कासार. कासार म्हणजे तलाव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलं आहे. पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. पुरोगामीचा विरुद्ध अर्थी काय पाहिजे. पुरोगामी प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे काय असतो. बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे. आता माशा मारणे म्हणजे काय असतो. माशा मारणे म्हणजे काय. काहीही उद्योग न करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भाकरी अडकिता खलबत्ता. या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत.
बघा सर्वांनी सांगायचे भाकरी अडकिता खलबत्ता. बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विशेष नाम ओळखा. माणूस, प्राणी, गवत, सह्याद्री. सह्याद्री बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. विषय क्रमांक पुढचा. खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. सुंदर, मित्र, मंगल, गायक. गायक, गायकी. गायकी बघा या ठिकाणी शब्द काय असेल मग भाववाचक नाम आहे. विषय क्रमांक पुढचा. मी अभ्यास केला होता. आता बघा सर्वांनी सांगायचं आहे मी अभ्यास केला होता. या वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे. मग कोणतं वाक्य यायला पाहिजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य. मी अभ्यास केला होता हे वाक्य काय आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे. आता हे वाक्य कोणतं असेल प्रश्नार्थक वाक्य आहे का उद्गारार्थी वाक्य आहे का विधानार्थी आहे का. हे जग दुःखानं भरलेलं आहे. बघा हे विधानार्थी वाक्य आहे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. महर्षी. महर्षी या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे स्वर संधी यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. महाराणीचा झाला होता आपला प्रश्न. महाराणीचा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागला आहे. चाचीचे. चाचीचे हे प्रत्यय कुठले असतील षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा. कला निपुण. कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. कला निपुण. बघा सर्वांच्या ठिकाणी तत्पुरुष समास यायला पाहिजे. बघा तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. दिवाकर हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. दिवाकर. दिवाकर विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. योग्य उत्तर काय पाहिजे शंकर काशीनाथ गर्गे. शंकर काशीनाथ गर्गे बघा यांचं दिवाकर हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. एखाद्या विशिष्ट शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. महत्त्वपूर्ण IMP प्रश्न आहे. पहा समजा आता एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशिष्ट आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. आपण मग कोणतं विरामचिन्ह वापरेल. बघा एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. पोत्यांची काय असते पोत्यांची थप्पी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दाचं अनेक वचन करा. आता अनेक वचन बघा सासू. सासूचा अनेक वचन काय पाहिजे सासू सासवा अनेक वचन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. व्याकरण म्हणजे काय. व्याकरण म्हणजे भाषेचे नियम भाषेला सरळ करणारे भाषेचे स्पष्टीकरण शास्त्र वर्ण उच्चार. व्याकरण म्हणजे काय असतो भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला बघा व्याकरण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. शब्दाचे मूळ रूप असते त्याला खालीलपैकी काय म्हणतात. असं बघा एखादा शब्द आहे शब्दाचं मूळ रूप असते. मूळ रूप म्हणजे एकदम बेसिक शब्दाचं मूळ रूप बघा असते त्याला खालीलपैकी काय म्हणतात आपण त्याला बघा या ठिकाणी आपण प्रकृती असे म्हणतो. प्रकृती. ऑप्शन क्रमांक 2. तुम्ही आता यावे. आता तुम्ही आता यावे यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.